नमस्कार सर्वांना। आजचा व्लॉग आहे ना तो संडेचा आहे। संडेलाच मी शूट केलं सर्व आणि मंगळवारी येणार, पण मंगळवारी काही कारणांमुळे तो माझ्याकडून एडिटसुद्धा झाला नाही। आणि बुधवार होता महाशिवरात्री, त्यामुळे बुधवारीसुद्धा मी तो अपलोड केला नाही। म्हटलं आता हा गुरुवारी गेलाच पाहिजे, मग शनिवारचा व्हिडिओ येईल महाशिवरात्रीचा। तर इथे स्वरने जेवणाचा रिव्ह्यू दिलेला आहे आज, तसा तो नेहमीच देतो, पण तो शूट नाही करत मी आणि त्याचं फक्त मान हलवणंच असतं। आणि खरंच जेवण छान झालेलं। त्याआधी ना संडेच्या सकाळच्या कामांची अपडेट थोडीशी। महिनाभराने मी इथे शूज धुवायला घेतले आणि महिनाभरामध्ये ते व्हाईट जास्त घाण होऊन जातात। त्याचबरोबर मी बादली टफ वगैरे जे पण आहे ना ते क्लीन करून घेतलं आणि टाईल्ससुद्धा ज्या वॉशरूमच्या बाथरूमच्या टाईल्स आहेत त्या क्लीन करून घेतल्या, म्हणजे हातासरशी बसून सगळी कामं होऊन जातात। आणि इथे मी कम्फर्ट टाकलेले कपडे, तर आधीच सर्वात आधी कपडे धुवून घेतले आणि ते कम्फर्टमध्ये टाकले गेले। तर कम्फर्टमध्ये टाकेपर्यंत मग शूज वगैरे धुवून घेतले आणि कम्फर्टचंच पाणी मी शूजवरती थोडं टाकलं, कारण छानपैकी वाससुद्धा येईल। आणि मग लगेच बसले मी टाईल्स क्लीन करायला। सकाळीच पाणी वगैरे येतं ना, त्याच्यामुळे हातासरशी सगळी कामं होऊन जातात। फक्त एक काम मी आज स्किप केलं, जे की मी ह्या संडेला करणार होती। ॲडजस्ट फॅन आहे तो क्लीन करणार होती, म्हटलं तर पुढच्या रविवारी वगैरे बघूया त्याला। आजला नाही जमलं मला, आजला ही एक्स्ट्राची कामं होती ना, त्याच्यामुळे त्याच्यातच वेळ गेला। त्याचबरोबर बेसिंग वगैरे टॉयलेट वगैरे सगळं क्लीन करून झालेलं आहे माझं। आता फायनल बाथरूमला डायरेक्ट फक्त झाडू एक फिरवून घेणार, म्हणजे सगळी टोटली कामं झाली। बादल्या वगैरे पण सगळं क्लीन करून मी साईडला ठेवलेलं आहे। रविवारी रात्रीच डिसाईड करते की रविवारी सकाळी उठून आता हे काम करायचं ते काम करायचं, पण भलतीच कामं समोर येऊन जातात, त्यामुळे ती क्लीन करण्यामागेच चालू असतं। आणि मग तोपर्यंत वेळसुद्धा होतो चहाचा नाश्ताचा। कामं काय आहेत ना ती न संपणारी कामं आहेत आपली, त्यामुळे ती कंप्लीट करून मग आता हे फायनली इथून फ्लोरिंग क्लीन करून घेतली ह्यांनी। भरपूर महिन्यानंतर आज ना उपमा खाण्याचं मन झालं, म्हटलं उपमा बनवूया आज गरम गरम। सिंपल अशीच फोडणी देते मी। पहिलं सर्वात आधी ना मी रवा भाजून घेते, त्याच्यानंतर ना फोडणीसाठी मी मोहरी, कढीपत्ता, मिरची आणि 1 चमचा उडदाची डाळ आणि 1 चमचा चणा डाळ थोडीशी भिजत घालते 2-3 मिनटासाठी फक्त। नंतर मग त्यांचा तडका दिल्यानंतर मग कांदा आणि टोमॅटो टाकते। ते सुद्धा नरम झालं ना की मग त्याच्यामध्ये मी गरम पाणी ओतते। गरम पाणी ओतल्यानंतर ना मग व्यवस्थितपणे पुन्हा एकदा मिक्स करून घेते। त्याच्यानंतर मग लिंबू पिळते, छोटासाच लिंबू, जास्त लिंबू पिळत नाही, एकदम कमी लिंबू पिळते। आणि मग चवीनुसार मीठ टाकून घेणार। त्याच्यानंतर मग चवीनुसार थोडीशी साखरसुद्धा टाकते आणि मग भाजलेला रवा आहे ना तो मिक्स करून घेते त्याच्यामध्ये। आणि जो भाजलेला रवा आहे ना तो टाकला की लगेचच पळीताने ना संपूर्ण बाजूने मिक्स करून घेते, म्हणजे गुठळ्या राहत नाही। व्यवस्थितपणे मिक्स केलं ना की मग वरतून थोडंसं साजूक तूप टाकते, अर्धा किंवा 1 चमचा, जेवढा टाकणार तेवढा म्हणजे सॉफ्ट राहतो, बराच वेळ सॉफ्ट राहतो उपमा। तूप टाकल्यानंतर मग पुन्हा मिक्स करून घेणार आणि मग झाकण ठेवते। इथे आता 2 मिनिटानंतर मी उपमा चेक करते, तर बघा किती फुलून आलेला आहे, मस्त अगदी सॉफ्ट। वरतून जो तूप टाकतो ना त्याच्यामुळे तो उपमा अगदी बराच वेळ सॉफ्ट राहतो। कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेतले आणि उपमा खायला जरा वेळच आहे, कारण की ह्यांची देवपूजा व्हायची। मी इथे ज्यूस बनवलेला आहे, आवळा ज्यूस माझ्यासाठी, आणि तो न चुकता तुम्हाला तर माहिती आहे मी घेते आणि एन्जॉय करते, कारण की ते माझं एनर्जी ड्रिंक आहे। तर फ्रेश वगैरे होण्याच्या आधीच मी फिश पण आणलेलं आहे ना शनिवारी रात्रीच, तसंच ठेवलं होतं फ्रीजरमध्ये, तर मग त्यालासुद्धा क्लीन करून घेणार आणि मग मी फ्रेश व्हायला जाणार। तर इथे मी फिशमध्ये आज आणलेला आहे कोळंबी, छोटी साईजचीच कोळंबी भेटली पण घेतली, आणि जास्तसुद्धा नाही आहे, कमीच आहे। आजचं फिश खूपच कमी प्रमाणामध्ये आहे, तरी बघा एवढीशीच कोळंबी आहे ती। मी हे पिशव्यांसहितच ठेवलं, ॲक्च्युली मी पिशव्यांसहित नाही ठेवत, पिशव्या काढून डब्यामध्ये पॅक करते। पण शनिवारी रात्री तुम्ही शनिवारचा व्लॉग पाहिलातच असणार, कारण की मी आली आणि लगेच जेवणाला लागली, भाज्या वगैरे दाखवल्या आणि मी लगेचच मूव्हीला जायचं होतं, छावा बघायला। मी मेन्शनसुद्धा नव्हतं केलं कोणता मूव्ही बघायला गेलो, छावा मूव्ही बघायला गेलेलो, त्याच्यामुळे हे तर तसंच ठेवलं मी। तर इथे संपूर्ण फिश आहे ते मी क्लीन करून घेतलं आणि आता प्रत्येकांची थवे बनवून घेतले, म्हणजे कोळंबी, मुशी पण घेतलेली आणि खुपा घेतला, ह्यांचं नाव सांगितलंच नव्हतं। खुपा व्हाईट कलरचा होता, खूप दिवसांनी, खूप महिन्याने मला असं वाटतं मी घेतलेला आहे। मुशीही घेतेच मी, तर त्यांना सर्वांना मी थोडं मीठ, आगळ, लाल तिखट आणि हळद लावून घेतलेली आहे। आणि स्पेशली कोळंबीला ना मी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर यांची पेस्ट लावलेली आहे।
सर्व काही मॅरिनेट करून आता व्यवस्थितपणे झाकून ठेवणार मी, जेणेकरून ते छानपैकी मुरून जाईल मसाले आणि आगळ वगैरे मीठ. आम्ही ना सगळेच फिश खात नाही, म्हणजे बोटावर मोजता येतील असेच फिश खातो. त्याच्यामध्ये हे पापलेट, सुरमई, कोळंबी, मुशी म्हणजे मोरी, बांगडा आणि आज हे खुपा गावी खाल्ला जातो. गावी खुप्याला आमच्याकडे ना गेदर म्हणतात, गेदर. तर नाश्ता वगैरे ह्यांना रेडी करून दिला आणि हे सुद्धा गेले आणि मी सुद्धा फ्रेश होऊन आता डायरेक्ट जेवणाला लागली. ते ना वाटण तयार करून घेतलं. पाववाटी खोबरं होतं सुकं आणि कांदा होता दीड, एक मोठा आणि एक छोटा असा होता. त्याच्यामध्ये मी भाजून घेतलं. त्याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे. बाकी काहीच टाकलं नाही, वाटण करून घेतलं. आणि इथे बघा, हे आमच्या कोकणामध्ये म्हणजे माझी आजी अशा प्रकारे बनवायची, ते मला माहिती आहे. लहानपणी मी बघितलेलं आहे आणि कधीतरी मी असंही बनवतेच. काय कसं नाही, सध्या आता आंब्याचा पण सीझन आहे, तर मी कैरी आणलेलीच होती चटणीसाठी. त्यातली थोडीशी 2-3 फोडी मी कैरीच्या टाकलेल्या आहेत. आणि त्या खुप्यामध्ये ना मी मसाला टाकलेला आहे, तिखट पाहिजे तेवढं, कमी तिखट टाकलेलं आहे मी पण. आणि हळद टाकलेली आहे बस. त्याच्यामध्ये कोकम टाकलं नाही, कारण की कैरीचा अंदाज नव्हता आंबट असेल कशी असेल, कारण की ह्या खुप्याला ना आंबटपणा जास्त पाहिजे. आणि पाणी मिक्स करून घेतलं, एक पळी तेल मिक्स केलं आणि वाटणाचं बघा 1च चमचा वाटण घेतलेलं आहे. ॲक्च्युली आजी माझी वाटण नाही लावायची, त्याच्यामध्ये ना म्हणजे मसाल्याने हळदीमध्येच खूप छान होतं, पण थोडंसं मी टाकलं इथे थिकनेस येईल ना म्हणून. चवीनुसार मीठसुद्धा टाकलं आणि पाणी टाकून व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं आणि तसंच गॅसवरती बारीक फ्लेमवरती ठेवलं. 5 ते 7 मिनटानंतर फक्त चेक केलं, अजिबात मध्ये हलवलं नव्हतं त्याला. आणि इथे बघा किती छानपैकी एकदम शिजून आलेलं आहे आणि काय तो स्मेल घरभर पसरला आहे, तुम्हाला काय सांगू या मच्छीचा. एकदम भन्नाट टेस्ट म्हणता येईल याला. आणि भाकरीबरोबर असंही भाताबरोबर पण आपण खाऊ शकतो, एवढं छान लागतं हे कालवण खुप्याचं. टेस्ट अगदी उतरलेले आहे. गावी ह्यापेक्षा सुद्धा छान बनतं, कारण की गावचं पाणी आणि मासे वगैरे गावचे ते टेस्टीच असतात. गावच्या पाण्यामध्ये फक्त हळदी मसाला मिठामध्ये बनवलं तरी पण ते एकदम छान चव देत त्याला. तर इथे कैरीसुद्धा माझी एकदम मऊ शिजलेली आहे आणि कालवण तयार झालेलं आहे खुप्याचं. आता पॅनवरती मी बनवते मोरीचं मटण, कारण की कढई तर खुप्यासाठीच गेली आणि माझ्याकडे सिलेक्टेड भांडी किंवा पॅन आहेत, ते मी फिश नॉनव्हेजसाठी वापरते. तर बघा इथे आता मोरीचं मटण बनवण्यासाठी तेलामध्ये फक्त मी 2-3 चमचे ना वाटण जे केलेले आहे ते घेतलेले आणि व्यवस्थितपणे फ्राय करून घेतले तेलामध्येच. बाकी दुसरं काही मी टाकणार नाही याच्यामध्ये, कढीपत्ता म्हणा मिरची म्हणा असं काहीच टाकलेलं नाही आहे, फक्त आणि फक्त वाटण. तर वाटण तिथे फ्राय होते तोपर्यंत मी लगेचच साईडला ना छोटा पॅन ठेवला आणि तिथे ना स्वतःसाठी थोडेसे प्रॉन्स फ्राय करते आणि 3-4 फोडी मुशीच्या फ्राय करून घेणार, कारण की त्याला ना हे फिश खूप आवडतं. ॲक्च्युली हे कमरेसाठी खूप चांगलं आहे, मोरीचं मटण, मोरीचं फिश, मोरी फ्राय वगैरे जे काय म्हणू शकतो आपण, कमरेसाठी चांगलं आहे. आणि काटा पण एकदम सॉफ्ट असतो, मधला आकारालाच असतो, काटे बारीक बारीक अजिबात नसतात. लहानापासून आम्ही ही मच्छी खातच आलेलो आहे, आजी द्यायची, त्याच्यामुळे माहिती आहे. आणि लहान मुलांना बिंदास देऊ शकतो, दुसरं काय, हेल्दी आहे हे फूड फिश. आता या वाटणामध्ये मी मोरी म्हणजे मुशी टाकलेली आहे, पीसेस त्याचे, आणि 1 ग्लास असं पाणी टाकलेलं आहे, कारण की शिजायलासुद्धा पाणी लागेल ना. तर 1-1.5 ग्लास मी पाणी घेतलेलं आहे, आटून थोडं कमीच होईल. आणि इथे आता कोळंबी आणि मुशीसुद्धा मी आता पलटी करून घेते. मोरीच्या मटणाला ना एक छानपैकी उकळी येईपर्यंत आटवायचं आहे. चवीनुसार वरतून मीठ टाकलेलं आहे मी. आणि मेन आहे तो चिकन मसाला, कारण की हे मटनसारखंच लागतं, म्हणजे चिकनसारखंच लागतं. टेस्ट वेगळी असते पण त्या टाईपमध्येच बनवलं जातं. जास्त ग्रेव्ही असते, पण मी जास्त ग्रेव्ही ठेवली नाही, मला नाही जास्त आवडत त्याच्यामुळे. आणि ते झालेलं आहे माझं भाकरीचं पीठसुद्धा मळून झालेलं आहे. वरतून मी कोथिंबीर टाकून गार्निश केलेलं आहे. आणि तिसऱ्या शेगडीवरती माझं चालू आहे कोळंबी भातासाठी तयारी करते. म्हणजे काय, कांदा टोमॅटो फक्त नरम व्हायला ठेवला आहे. आता नरम झाल्यानंतर मी आलं लसूण पेस्टसुद्धा टाकून घेतली त्याच्यामध्ये. आता इथे कोळंबीसुद्धा टाकलेली आहे, शूटमध्ये आलं नाही. आणि चवीनुसार मीठ टाकून पुन्हा मिक्स करून घेणार. एकदम सिंपल कोळंबी भात आहे, आपण गरज नाही बिर्याणी वगैरे बनवायची. असा कोळंबी भात बनवला तर 4 घास एक्स्ट्राच जातील. आता सर्वांना हे झाकण ठेवून थोडं पाण्याचा हपका मारून घेतलं आहे, कारण की नाही तर लागेल खालतून कोळंबी. तर हपका मारल्यानंतर मी झाकण ठेवून आता 2 ते 3 मिनटासाठी ना कोळंबी वाफवून घेणार.
वाफेवरती. आणि इथे माझी भाकरी ना हाताने थापते, कारण की माझ्याकडे असं मला वाटतं की बराच वेळ आहे, मग लाटण्याने लाटत नाही. साईज पण थोडी मी मोठी केलेली आहे. असं कधीतरी थापून मी करते भाकरी, पण जास्तीत जास्त मी लाटण्याने लाटूनच करते. भाकरीचं काम आलं माझ्याकडे म्हणजे समजायचं माझं सगळं जेवण झालेलं आहे. म्हणजे आता इथे खुपा पण झालेला आहे, खुप्याचं कालवण आणि कोळंबी भातसुद्धा साईडला होतो आहे गरम गरमच. फ्रायसुद्धा झालेलं आहे, मोरीचं मटणसुद्धा झालेलं आहे आणि ते गरम गरम भाकऱ्यासुद्धा होत आहेत. अजून एक काम आहे ते सोलकढीचं, ते सर्वात शेवटी करणार. आणि इथे ना मी थोडासा 3-4 पळी असा भात, इंद्रायणी भात मी कुकरला लावलेला ना, तोच त्याच्या कोळंबीमध्ये मिक्स केलेला आहे. कारण की ना कोळंबी भात मी जास्त बनवलं नाही आहे. म्हणजे खुप्याबरोबर तो राईस आहे ना, खुप्याच्या कालवणबरोबर किंवा मोरी मटणबरोबर राईस, प्लेनवाला राईस खूप छान लागतो. म्हणून मी अर्धा राईस तसाच ठेवला आहे आणि अर्धा राईस आहे ना तो कोळंबीमध्ये मिक्स करून घेतलेला आहे. कोळंबी राईसमध्ये सुद्धा वरतून कोथिंबीर टाकून गार्निश करून घेतले आणि पुन्हा एकदा मिक्स करून ना आणखीन वाफ काढून घेणार 1-2 सेकंडसाठी. आणि इथे भाकरीसुद्धा माझ्या तयार होत आहेत. मी फिश लवर खूपच आहे, मला खूप आवडतं मच्छी. आणि त्यामुळे मला बनवायला अजिबात कंटाळा येत नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल ना कितीही प्रकार आवडीने बनवते अगदी. तसं तर मला व्हेज आणि काही नवीन प्रकार बनवायला खूपच आवडतं. त्यातला त्यात जास्तीत जास्त फिश, म्हणजे फिश बनवताना मला काहीच टेन्शन नसतं, एकदम फटाफट बनवून टाकते. आणि इथे बघा प्रॉन्स फ्राय झालेले आहेत, गॅस बंद आहे. तिथे बोक्याचा हात म्हणजे आमचं बोकोबा आलेलं आहे प्रॉन्स उचलायला. तर इथे मी आता सोलकढीची तयारी करते. बहुतेक जणांना माझी ही विळी आवडते, इन्स्टावरती पण बहुतेकांनी मला कमेंट्स केलेली आहे. ही विळी ना मी डोंबिवली उत्सवमधून घेतलेली आहे. 400 का 450ला घेतलेली आहे. सावंतवाडीचंच दुकान असतं तिथे, म्हणजे सावंतवाडीची सगळ्या वस्तू, लाकडाच्या वस्तू तिथे भेटतात. शॉपिंग बोर्डपासून सगळ्या वस्तू तिथून मी लास्ट इयरला लाटणं घेतलेलं आहे आणि तर ह्यावेळी ना विळी घेतलेली आणि विळी खूप छान आहे. मला नेहमी प्रश्न पडायचा बसून किसेपर्यंत खूप वेळ जायचा आणि हे मला इझी पडतं. तर इथे जेवण तयार आहे, कोळंबी भात, इंद्रायणी राईस आहे, त्याचबरोबर सोलकढी आणि खुप्याचं मोरीचं कालवण, खुप्याचं कालवण, मोरीचं मटण आणि प्रॉन्स फ्राय आहेत, थोडंसं सलाड आहे, तांदळाची भाकरी आणि मुशी फ्राय. बस आजचं जेवण इथेच कंप्लीट आहे. आणि जवळजवळ हे 3 प्रकारचे मी फिश आज आणले आणि त्याचं रेट मी तुम्हाला सांगते 300 रुपयामध्ये, म्हणजे 300 रुपये झाले सगळ्यांचे. तर ओळखीची पण आहे ना माझ्या मावशी फिशवाली, तर 300मध्ये मला हे सर्व मिळाले. तर ही थाली आणि दोन्ही टाईममध्ये जेवण 300मध्ये पॉसिबलच नाही. आणि 3 माणसं खाणारी सकाळ संध्याकाळ, तर किती प्रॉफिटमध्ये. आणि हे बघा इथे रिव्ह्यू देणे खाण्याच्या आधीच छान आहे छान आहे म्हणतो मी, ताट बघूनच म्हणतो मला असं वाटतं आहे. ताट पुण्यामध्ये आल्यानंतर फक्त खाणंच असतं, प्रशंसा कोणत्याच गोष्टीची नसते. पण हे असं वरच्यावर म्हणजे शूट करते ना म्हणून ते दाखवणं, पण जेवण छानच असतं, त्यात काही प्रश्न नाही आहे. तर प्रॉन्ससुद्धा आता तू म्हणणार छान आहे छान आहे. आता मेन टास्क येते आहे की जे पूर्ण सगळं जेवण झाल्यानंतर जो किचनचा पसारा असतो, चिकटपणा किंवा फ्राय मच्छी वगैरे होते, त्याचं थोडंफार जास्त काय ऑइल म्हणजे हे होत नाही, टाईल्सला लागत नाही, कारण की समोरच माझं किचन आहे आणि मी ते विंडो ओपनच करून ठेवते. पण एक सॅटिस्फॅक्शन असतं मनाचं की बाबा हे पूर्ण क्लीन झालंच पाहिजे, डाग जराही नको आहे. आणि हा भांड्यांचा पसारा, तसं किचन तिकडून क्लीन करत आली आणि आता इथपर्यंत आली. आणि हे बघा ताटं स्वरने क्लीन करून दिलेलं आहे, भरलेलं ताट जसं दिलेलं तसं. आणि जेवणाची क्वांटिटी म्हणजे कमीच असते, जे तिघांना आम्हाला पुरून उरते. इंडिया पाकिस्तान मॅच होती, त्यामुळे ते बघता बघता संध्याकाळ कधी झाली कळलंच नाही. छोटीशी कामंसुद्धा होती ती करून घेतली, ती काही शूटमध्ये घेतली नाही. आणि आता थोडं बाहेर निघालो, कारण की इस्त्रीचे कपडेसुद्धा द्यायचे होते, ते दिले. आणि गावावरून माझी चुलत सासू सासरेसुद्धा आलेले आहेत, त्यांना जरा भेटून येण्याचा विचार केला. म्हटलं ते जाणार दुसऱ्या दिवशी लगेच गावी, आणि मग त्यांनाही भेटायला गेलो. आणि मग बाकीच्या कामांना फुल स्टॉप. म्हणजे काय दुसरी कामं काही एक्स्ट्राची झालीच नाही. सध्या तेच होतं आहे. संडे एक असा असतो की सगळ्या कामांमधून निघून जातो आहे, एक्स्ट्राची कामं काही होत नाही आहेत. तर आशा करते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आपण पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय अँड टेक केअर.